आतापर्यंत आजी आजोबांशी संवाद साधला आणि आता यांच्यापैकी काही जणांना या दोघांच्याबद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या ऐकूया. माझी आई आणि माझे बाबा दोघांनाही लहानपणापासून त्यांचं मातृछत्र पितृछत्र हरवलं, पण त्यांना जे ते आत्यांनी किंवा काकांनी आणि त्यांना तिला मामा मामींकडे, पण असं त्यांना कधीही जाणवू दिलं नाही त्यांनी आणि त्यांना व्यवस्थित असे संस्कार केले जे संस्कार त्यांनी आता आम्ही 3 भावंड आहोत. माझी बहीण दुबईला असते आणि भाऊ आज येऊ शकला नाही, तो बाहेरगावी गेला आहे. तर आमच्या तिघांवरती एवढे संस्कार केले की आम्ही तिघं आज एक आहोत, कोणाच्याही अडीअडचणीला उभे राहतो. त्यांनी आमच्यावरती खूप चांगले संस्कार केले आणि आम्ही एकत्र आम्हाला बांधून ठेवलं. तर जर कोणी विचारलं की सुखी माणसाचा सदरा हा कोणाकडे आहे, मी सांगेन माझ्या बाबांकडे आहे. आणि अत्यंत त्यांना देवाला फक्त एवढीच प्रार्थना की असाच त्यांना हसत खेळत त्यांचा संसार पुढे राहू दे, त्यांच्या तब्येती चांगल्या राहू दे आणि त्यांना आम्हाला त्यांचे जास्तीत जास्त प्रेम मिळू दे. मी त्यांची सून आहे. मी लग्न झाल्यापासून त्यांना बघते, दोघेही खूप उत्साही आहेत. बाहेर फिरायला जाण्यात किंवा आईंना स्वयंपाक करण्यात किंवा कुठचंही चांगलं खाणं बनवण्यात किंवा झी मराठीवर जो प्रोग्रॅम असतो आम्ही सारे खवय्ये ते बघण्यात आणि करण्यात हा आनंद आहे. आणि अजूनही त्यांना ती आवड आहे आणि इच्छाही आहे. त्यांची भाचे सून आहे, पण माझं नातं त्याच्याहीपेक्षा वेगळं आहे. मी शाळेत शिकत असताना हे मला शिक्षक होते आणि आता ते माझे मामे सासरे झालेले आहेत. ते ज्या बहिणीचं नाव घेत होते की नाशिकला राहिलो वसईला राहिलो, ते माझ्या सासूबाई होते. आता सासूबाई नाहीत, सासरे नाहीत, पण हे आम्ही सगळेजणं एकंदर एकत्रित राहतो आणि ते सगळं श्रेय मामा मामींना निश्चित जातं. आम्ही सगळे एक राहतो आणि एकमेकांशी चांगली बांधिलकी आहे. लहानपणापासून मी दोघांना होतो. दोघांचाही स्वभाव फार प्रेमळ आहे. आमच्या आईची इच्छा होती की अशा दिराला माझी बहीण मुलगी द्यावी, मावशीची मुलगी द्यावी. त्याप्रमाणे तिच्या इच्छा पूर्ण झाली आणि दोघांचाही स्वभाव प्रेमळ आहे. एकमेकाला मदत करण्याची इच्छा आहे. नातेवाईकांना खूप मदत वगैरे करतात आणि सगळ्यांना आनंदात ठेवलेलं आहे त्यांनी. एक छोटासा खेळ तुम्हा दोघांसाठी. या खेळामध्ये मला बघायचं आहे तुम्ही कसं बक्षीस मिळवणार. खेळ एकदम सोपा आहे. एक रिंग तुम्ही ठेवायची, दुसरी रिंग मिस्टरांनी ठेवायची आणि अशा पद्धतीने हा मनोरा उभा करायचा. 12 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस आणि 15 टप्पे पूर्ण झाले की दुसरं बक्षीस मिळणार. नऊ 10 11 12. चला पहिलं बक्षीस मिळालं. 14 आता 15 हे बघ 16 17 ठेवते. 17. आता चौथं बक्षीस द्या. तुमचं बालपण कुठलं? गावदेवी. शाळा कुठली तुमची? रामोहनच्या. घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी आमचं कुटुंब फार मोठं होतं. बर. आम्ही 10 भावंड. हां. त्यातले 6 भाऊ 4 बहिणी आणि त्यातला माझा नंबर 9वा. अरे बापरे. बरं. त्यामुळे माझ्या पुतण्यांचं लग्न माझ्या अगोदर झाले. त्यांना मुलं माझ्या अगोदर झाली आणि त्यामुळे लहान असल्याचे फायदे येते. हो ना. फायदे पण होते आणि तोटे पण होते. सगळ्यांची कामं करायला लागायची तुम्हाला. हो. अरे बापरे. आमन हे करू आमन ते कर. म्हणजे जे लग्नानंतर सुरू राहिलं तेच तेव्हाही होतं. नाही, त्यामुळे लग्नानंतर असह्य झालं. कारण ते अहो हे करा अहो ते करा ते सुरू ते आलंच लक्षात मला. त्यामुळे कंटिन्युटी राहिली. हो ना. ते कळलंच मला. बघितलं 51 वर्षांनी किती भावना व्यक्त होत आहेत. म्हणजे लग्नाला 51 वर्ष झाल्यानंतर तुमच्या घरी कोण कोण? आम्ही 6 भावंड. 4 बहिणी आणि 2 भाऊ. 2 भाऊ. तुमचा नंबर? माझा नंबर 6वा. तुमची शाळा? राममोहन. दोघे एकाच शाळेत? हो. वा वा वा. छान. शाळा कशी झाली? मस्त. मस्त. अभ्यासात वगैरे तुम्ही? अभ्यासात साधारण. आणि मस्ती वगैरे? मस्ती करायचो, नाही असं नाही. तुम्ही? पण फक्त शाळेतच. घरी वडिलांना वगैरे मस्ती मुलीने वगैरे केलेली चालत.
का जास्त वडील एकदम बोलणं strict वगैरे होते? जरा स्ट्रिक्ट होते. सासरी वातावरण माझ्या एकदम मोकळं होतं. अच्छा, पण त्या तिकडे मानाने. जरा वातावरण strict होतं. वातावरण म्हणजे प्रेमानेच सगळे करायचे, पण मुलींनी जास्त असं मुलांकडे बोलणं वगैरे असं म्हणजे नव्हतं. वडिलांना तेव्हा आवडत नाही. मग तुम्ही शाळेत कधी कोणाशी बोलणं वगैरे नव्हतं? मुलांकडे जास्त नाही. मुलं पण माझ्याकडे बोलायला मागत नव्हती का ना. हो? काय माहित. नाही, काय हो, पहिल्यापासून असाच आहे स्वभाव? नाही असा मोकळा स्वभाव पहिल्यापासून. हा, पण आणि मुलं तो- बोलायला मागत नव्हती त्यांनी. नंतर मग बोलायला लागलं. पण तो ऍडव्हान्टेज होता मला. कारण मी सगळं बोलून घेतलं नंतर. कारण वर्षभर ऐकलं, त्याच्यानंतर मग मला ऐकायची सवय झाली. किती वर्षभर ऐकावं ऐकावं 51 लागलं वर्ष. त्यांना. 50 वर्ष झाली आता ऐकताय ना? ऐकतोय. का हो असं केलं त्यांचं? आता काय करणार, स्वभाव पडला माझा. पण मग कसं काय जमलं कसं? प्रपोज मॅरेज. प्रपोज हो, पण ते जसं कसं कोणी कोणीतरी सांगितलं ही नैऋकरांचे घराणं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे. मग बघण्याचा वगैरे असा हा, कार्यक्रम? बघण्याचा वगैरे कार्यक्रम. कुठे पण झाला? तो बाहेर झाला, आमच्या घरात नाही झाला. मला वाटतं आम्ही मलबारीला गेलो होतो. मलबारीला. अरे वा. हा, कारण मलबारी आमच्या जवळ ना, गिरगाव गावदेवी, हो, तिकडून मलबारीला जवळ. आणि ते पोहे बी खायचं तेवढी आवड नव्हती. म्हणजे काय ते इट वॉज सगळं कॉमन थिंग. सो समथिंग डिफरंट. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही हँगिंग गार्डन ना तेव्हा? हँगिंग हो, गार्डनला हो, येतो. हो. मग तेव्हा तुम्ही गेले दोघेच? नाही मग नाही नाही, यांच्याकडची आली होती ना. आमचे माझ्याकडचे माझे भाऊ आणि वहिनी आलेली. हिच्याकडची हिची बहीण, 2 बहिणी आल्या होत्या. बरं बरं. मग तिथेच बघण्याचा काय? तिकडेच बघण्याचा कार्यक्रम झाला. तिकडे मग आम्ही एक ते बसले लोक, आम्ही एक चक्कर मारून आलो. अरे वा. तुला 51 वर्षापूर्वी काय सिच्युएशन असेल? साधारण महिना कुठला होता हो? महिना एप्रिल. एप्रिल. छान. भर उन्हात तुम्ही जे काय उन्हात किती तेव्हा वाजले? ऊन नाही लागलं. तेव्हा ऊन नाही नाही लागलं. भासलंच नाही तेव्हा आम्हाला. ऊन थंड होतं. तेव्हा सावली होती ना. नाही तेव्हा नाही, ऊन थंड होतं. चांदण्यासारखंच वाटत होतं. हा? तेव्हा वय असं होतं की ऊन थंड होतं. त्यामुळे तेव्हा चटके बसले. तेव्हा नाही, चटके नाही. बसले. म्हणजे आता बसतायत. बघताय तुम्ही, आता ऊन चटके वाटायला लागले त्यांना. लागणारच ते. बरं, मला सांगा की त्यावेळेला जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरी करत होते का? मी नोकरीला होतो माझगाव डॉक्सला. अच्छा, तेव्हा नोकरी लागलेली होती हो. तुम्हाला. आणि ही पण नोकरी करत होती BST मध्ये. म्हणजे तुम्ही फिरलात त्या हँगिंग गार्ड, असं एक राऊंड मारला ना राऊंड. उन्हात, बाकीच्यांना एकत्र बसवलं, हो. तुम्ही बसा तिकडे आणि आम्ही येतो, म्हणजे हो. भावी आयुष्यावरती चर्चा चर्चा वगैरे. केली. म्हणजे तुझी काय एक्सपेक्टेशन आहे, माझी काय एक्सपेक्टेशन आहे. हं. तर ह्या गोष्टी जर तेव्हा पहिली गोष्ट काय सांगितली, काय? मला तुम्ही ग्रॅज्युएट झालेले पाहिजे. अरे बाप. अरे बापरे म्हटलं, हे पंचायत आहे. आणि त्यावेळी मॉर्निंग कॉलेज होते आणि माझं ऑफिस पण मॉर्निंग होतं. मी म्हटलं तसं शक्य नाही मला मॉर्निंग. आणि तिचं नशीब त्यावेळीच त्याच वर्षी संध्याकाळची कॉलेजेस सुरू झाली आणि मला कंपल्सरी भरती केलं त्यांनी. किती गोड. भरती केलं शाळेत. पण पास होऊन दाखवलं, ग्रॅज्युएट होऊन दाखवलं. आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर पहिली गोष्ट काय केली तर ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट मिळालं ती चांगल्यापैकी फ्रेम केली. म्हटलं एकदम चांगली मजबूत फ्रेम करा. त्याला चांगल्यापैकी दोरी लावली. ती दोरी आणली आणि बायकोच्या गळ्यात हार घातल्यानंतर दुसऱ्यांदा हार घातला. ते सर्टिफिकेट घातलं. म्हटलं घे तुझा नवरा ग्रॅज्युएट झाला. काय हो, म्हणजे मी एक चित्रपट होता माहिती, शिकलेली बायको. तसं तुमच्या बाबतीत शिकलेला नवरा पाहिजे. हो, शिकलेला मला नवरा. पाहिजे होतं. का कशासाठी? कारण माझ्या दोन्ही बहिणींचे पण मिस्टर हे होते आणि मला पण शिक्षणाचं वेळ होतं तसं. पण बरं. मला परिस्थितीमुळे नाही शिकायला लागलं. तुम्ही तेव्हा ग्रॅज्युएशन केलं नव्हतं? नाही, मी SSC झालेली होती. ती इच्छा यांच्याकडनं हो. पूर्ण करून घे. आणि मला खात्री होती माझ्यासाठी का होईना हे होतील म्हणून. का अशी का खात्री वाटली तुम्हाला? काय पहिल्या नजरेतच घायल झाले, म्हणजे माझं सगळं ऐकणार याची खात्री होती. कळलं याला जबाबदार कोण? हो, हो. त्यामुळे मी डिक्लेअर करणार आदेश बांदेकरांच्या साक्षीने. हा, मग आतापर्यंत सांगा, नाही सांगा, सांगितलेलं. मग आता सांगा. डिक्लेअर हॉटेलचं नाव नाही. मग? नाही, हे पण त्यांना माहिती नव्हतं. त्यांना एवढंच कळायचं की 3 ऑक्टोबरला ही दोघं जातात कुठे. पण हॉटेल दादर मधलं. हॉटेल दादर. तेव्हा हे हॉटेल कुठलं, हा संशोधनाचा विषय आहे आता.